नमस्कार मंडळी, सर्वांचं जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्र हो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषीनगर अकोला येथे गट ड संवर्गातील एकूण 529 पदे भरण्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नेमकी कोणत्या पदांसाठी ही जाहिरात आहे, तसंच त्या पदांची शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा किती असणार आहे आणि ही पदभरती जी होणार आहे त्यासाठी अर्ज कोठे आणि कोणाकडे सादर करायचा, अर्ज ऑनलाईन भरायचा की ऑफलाईन भरायचा, याबद्दलची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण आपल्या जॉबवाला यूट्यूबर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन जाहिरातींची माहिती आपल्याला ताबडतोब मिळेल. मित्रो, गट ड संवर्गातील प्रयोगशाळा परिचर या पदाची एकूण 39 पदे भरण्यात येणार आहेत आणि या पदाची वेतन श्रेणी S6 म्हणजेच 19,900 ते 63,200 अशी आहे. आता या ठिकाणी मित्र आपण रिक्त जागांचं प्रवर्गनिहाय समांतर आरक्षण आणि त्याचं विवरण या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून बघू शकता. हा समांतर आरक्षणाचा टेबल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. नंतर परिचर पदाची एकूण 80 पदे भरण्यात येणार आहेत. याची वेतन श्रेणी S1 अशी असून 15,000 ते 47,600 हे पे स्केल आहे आणि या 80 जागांचं आरक्षणाचं विवरणपत्र या ठिकाणी आपण हा व्हिडिओ पॉज करून बघून घ्या. नंतर मित्र हो, चौकीदार या पदासाठी एकूण 50 जागा रिक्त आहेत आणि वेतन श्रेणी ही S1 असून 15,000 ते 47,600 अशी ही वेतन श्रेणी आहे. या 50 जागांचं विवरणपत्र या ठिकाणी आपण पाहू शकता. व्हिडिओ पॉज करून हे विवरणपत्र जर आपल्याला बघायचं असेल तर आपण पाहू शकता. मित्रांनो, नंतर ग्रंथालय परिचरचे एकूण 5 पदे रिक्त असून वेतन श्रेणी ही S1 आहे, म्हणजेच 15,000 ते 47,600. या ठिकाणी ग्रंथालय परिचर या पदासाठीचं आरक्षणाचं विवरणपत्र या टेबलमध्ये आपण पाहू शकता. नंतर वॉलमनचे 2 पदं असून वेतन श्रेणी ही S3 आहे, 16,600 ते 52,400 आणि या ठिकाणी हा आरक्षणाचं विवरणपत्र असलेला तक्ता आपण व्हिडिओ पॉज करून बघायचा आहे. तसंच मित्र, माळी या पदासाठी 8 रिक्त जागा असून या पदाची वेतन श्रेणी ही S1 असून 15,000 ते 47,600 अशी वेतन श्रेणी आहे. या ठिकाणी हे आरक्षणाचं विवरणपत्र आपण व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून बघून घ्या. तसंच मत्स्य सहाय्यकाचं 1 पद रिक्त असून याची वेतन श्रेणीसुद्धा सेम आहे आणि ही 1 जागा जी आहे ती खुल्या पदासाठी खुल्या आरक्षणामध्ये ती गेलेली आहे. मित्रहो, आणि उरलेली जी 529 पैकी 344 पदे आहेत ही मजूर या गट ड संवर्गातील मजूर या पदासाठी आहेत. याची वेतन श्रेणी ही S3 असून 15,000 ते 47,600 अशी आहे. या 344 पदांचं आरक्षणाचं विवरणपत्र या तक्त्यामध्ये आपण सविस्तरपणे व्हिडिओ पॉज करून बघायचं आहे. मित्र, हे आरक्षणाचं विवरणपत्रसुद्धा मी सांगितलं असतं, परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे कृपया आपण व्हिडिओ पॉज करून
ते बघायचं आहे आणि सहकार्य करायचं आहे. आता या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे आणि परीक्षा पद्धतीचा पॅटर्न नेमका कसा असेल ते या ठिकाणी आपण पाहूयात. प्रयोगशाळा परिचरसाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. परीक्षा पद्धती मराठी 50, इंग्रजी 50, सामान्य ज्ञान 50 आणि बौद्धिक चाचणी 50 गुण अशी एकूण 200 गुणांची परीक्षा असेल आणि एकूण 100 प्रश्न असतील. म्हणजे एक प्रश्न 2 मार्कासाठी विचारला जाईल. परिचर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक म्हणजेच 10वी. मराठी 50, इंग्रजी 50, सामान्य ज्ञान 50, बौद्धिक चाचणी 50 अशी एकूण 200 गुणांची परीक्षा, एकूण प्रश्न 100 म्हणजे 2 मार्क्सला एक प्रश्न. चौकीदार या पदासाठी 7वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. तसेच सुदृढ प्रकृती असावी. माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येईल. आणि या चौकीदार पदासाठी परीक्षा पद्धतीमध्ये 60 गुणांची व्यावसायिक चाचणी व 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी होईल. ग्रंथालय परिचरसाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. तसंच शासनमान्य मान्यताप्राप्त संस्थेकडून ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान 3 महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील. यांची सुद्धा परीक्षा पद्धती जी आहे ती 200 गुणांची असेल. यामध्ये मराठी 50, इंग्रजी 50, सामान्य ज्ञान 50 आणि बौद्धिक चाचणीसाठी 50 गुण असतील. एकूण प्रश्न 100 असतील. एक प्रश्न 2 मार्क्सला विचारला जाईल. आता माळी या पदासाठी कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा 1 वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा पूर्ण असावा. आणि परीक्षा पद्धतीमध्ये 60 गुणांची व्यावसायिक चाचणी व 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. मजूर या पदासाठी 4थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. आणि परीक्षा पद्धतीमध्ये 60 गुणांची व्यावसायिक चाचणी व 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. वॉलमन या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष आणि परीक्षा पद्धती ही 200 गुणांची असणार. यामध्ये मराठी 50, इंग्रजी 50, सामान्य ज्ञान 50, बौद्धिक चाचणी 50, एकूण 200 गुणांची परीक्षा. 100 प्रश्न म्हणजेच एक प्रश्न 2 मार्क्सला. सदर पदाची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने राहील हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मत्स्य सहाय्यक या पदासाठी 4थी उत्तीर्ण आणि राज्य मत्स्य विभागाचे फ्रेश वॉटर फिश कल्चर प्रमाणपत्र उमेदवाराकडे असायला हवं आहे. आणि परीक्षा पद्धती ही 60 गुणांची व्यावसायिक चाचणी व 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी. तर मित्रहो, या ठिकाणी प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर व वॉलमन या पदांची ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असलेली परीक्षा आयोजित करण्यात येईल. तसेच त्यांच्याबाबत वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात घेतली जाईल. प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. म्हणजे कमीत कमी 45% गुण पडले तरच निवड करण्यासाठी उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे. आता या ठिकाणी मित्र वयोमर्यादा 31/3/2025 म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत मोजायची आहे. किमान वय हे 18 वर्ष असायला हवं आहे. तर कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षे इतकी असणार आहे. यामध्ये माजी सैनिक राखीव प्रवर्ग 38 प्लस सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष, राखीव प्रवर्ग 43 प्लस सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी 3 वर्ष.
दिव्यांगांसाठी 45 वर्ष, तर पदवीधर पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्ष. तर यामध्ये वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचं शालांत परीक्षेचं उत्तीर्ण प्रमाणपत्र, वय किंवा अधिवासाबाबत शासनाकडील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक आणि पद्धत. मित्र, 10 मार्च 2025 पासून ऑनलाईन अर्ज, आवेदनपत्र, परीक्षा किंवा भरती प्रक्रिया शुल्क भरण्याची लिंक सुरू होणार आहे. अजून आपल्याकडे 10 दिवस आहेत. ऑनलाईन अर्ज किंवा आवेदनपत्र व परीक्षा भरती प्रक्रिया शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 10 एप्रिल असणार आहे. आता जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी विद्यापीठाच्या www.pdkv.ac.in या संकेतस्थळावरती जाऊन दिलेल्या सूचनांचं पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत, इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्जाची लिंक उपलब्ध होण्याचं शेड्यूल आपण आत्ताच बघितलं, त्या वेळापत्रकानुसारच ती लिंक ॲक्टिव्ह राहील. अगोदर पूर्ण जाहिरात वाचन करून घ्यायची आहे आणि नंतरच अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंटआउट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे. तसंच तो अर्ज आणि जे काही शैक्षणिक डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्रे आहेत, ती कार्यालयात म्हणजेच विद्यापीठात कोणीही पाठवायची नाहीत. तुम्ही जे परीक्षा शुल्क भरणार आहेत ते ना परतावा आहे, ते परत मिळणार नाही. आणि परीक्षा शुल्क तुम्ही जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत तुमच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. माजी सैनिक, दिव्यांग उमेदवार यांना परीक्षा शुल्कात किंवा भरती प्रक्रिया शुल्कात सूट देण्यात आलेली आहे. तर ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप आणि परीक्षा पद्धती. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होईल. व्यावसायिक चाचणी व शारीरिक क्षमता चाचणी इत्यादीबाबतचं जे स्वरूप आहे ते शासन निर्णय जो आहे 2022मध्ये विहित केलेला, त्या 2022मधल्या शासन निर्णयानुसार व्यावसायिक चाचणी आणि शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. तर परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये, तर मागास प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटक व अनाथ यांच्यासाठी 250 रुपये. आता समांतर आरक्षणाबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी. आता महिला आरक्षण जर असेल तर त्याच्या तरतुदी म्हणजे वेगवेगळे शासन निर्णय तुम्ही हा पूर्ण वाचून घ्या. वेळोवेळी जे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत त्याप्रमाणेच हे सर्व आरक्षण जे असणारे समांतर ते असणार आहे. या ठिकाणी महिला आरक्षणासंदर्भातील हा शासन निर्णय तुम्ही वाचू शकता. 3 शासन निर्णय या ठिकाणी दिलेले आहेत. खेळाडू आरक्षण जर असेल तर त्यांच्यासाठीचे हे 3 वेगवेगळे शासन निर्णय आपण म्हणू शकतो. ह्या 3 तुम्ही वाचून घ्यायचा, व्हिडिओ पॉज करून. दिव्यांग आरक्षणासाठी या ठिकाणी हे 4 मुद्दे आहेत ते व्यवस्थित, यामध्ये काही शासन निर्णय आहेत ते तुम्ही वाचून घ्या. अजून पुढे 4 म्हणजे एकूण 8 मुद्दे या ठिकाणी दिव्यांगांसाठी दिलेले आहेत. 10 मुद्दे आहेत मित्र एकूण, ते तुम्ही स्वतः वाचून घ्यायचे आहेत. अनाथ आरक्षण आणि माजी सैनिकांकरिताचे 2 मुद्दे आहेत. यामध्ये शासन निर्णयसुद्धा इन्क्लूड केलेले आहेत, ते तुम्ही वाचून घ्या. भूकंपग्रस्तांसाठीचं आरक्षण असेल, पदवीधर किंवा पदविकाधारक आणि अंशकालीन कर्मचारी असतील त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी काही शासन निर्णय दिलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्यायचे आहेत. आता अर्ज भरण्याकरता आवश्यक सूचना आणि सर्वसाधारण अटी शर्ती काय आहेत
तर या ठिकाणी विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उमेदवारांना सदर सामाजिक आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित उमेदवाराने दिनांक 31 मार्च 2025 रोजी वैध असलेल्या किंवा अर्ज सादर करण्याच्या दिनांकास वैध असलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. AWS उमेदवारांकरता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांचा 2019-2021 रोजी जो विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र आणि अर्ज कर्तव्य ते सादर करणे आवश्यक राहील. अद्ययावत नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र दिनांक 31 मार्च 2025 रोजी वैध असलेले किंवा अर्ज सादर करण्याचे दिनांकास वैध असलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तर या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या अटी आहेत. ह्या तुम्ही मित्रहो कृपया व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. या आरक्षणासंदर्भात आणि जात वैधता प्रमाणपत्र असेल या संदर्भात आहे. तसंच हा 12 नंबरचा मुद्दा आहे तो लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठीचा आहे. प्रकल्पग्रस्त असतील तर त्या संदर्भातला 13वा मुद्दा तुम्ही वाचून घ्या. आता या ठिकाणी 14वा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. उमेदवारात एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करावयाचे असतील तर अशा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल आणि त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील. राज्य शासकीय, निमशासकीय, कृषी विद्यापीठ कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादीमध्ये कायम आस्थापनेवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी अर्ज भरताना संबंधित कार्यालय प्रमुखांचा ना हरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहील. महाराष्ट्र शासन प्रशासन विभाग दिनांक 28 मार्च 2005च्या अधिसूचनानुसार उमेदवाराने अर्ज करण्याच्या दिनांकास व तदनंतर जन्माला आलेल्या व हयात असलेल्या मुलांची संख्या 2पेक्षा अधिक नसावी याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक राहील. तसेच उमेदवाराने ऑनलाईन परीक्षा, व्यावसायिक चाचणी तसेच शारीरिक क्षमता चाचणीमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार विचार क्षेत्रातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करता बोलावण्यात येईल. त्यावेळेस ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरताना जी जी कागदपत्रे जोडलेली होती ती सर्व तुम्हाला दाखवायला लागतील. उमेदवारांनी लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, व्यावसायिक चाचणी तसेच कागदपत्र पडताळणी करता स्वखर्चाने हजर राहायचं आहे. अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक हा 10 एप्रिल असणार आहे आणि त्या अंतिम दिनांकापर्यंत वैध असलेली कागदपत्रेच ग्राह्य धरण्यात येतील. आणि उमेदवारास मराठी व हिंदीचं भाषेचं ज्ञान असणं आवश्यक. तसंच कुठलाही उमेदवाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल नसायला हवा आहे. उमेदवाराच्या नावातील बदल जर असेल तर त्यासाठी राजपत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसंच भरती प्रक्रियेच्या दरम्यान जर उमेदवाराने खोटी माहिती सादर केली किंवा चुकीची माहिती सादर केल्याचं आढळून आलं तर त्याला कोणत्याही टप्प्यात अपात्र ठरवण्यात येईल. जाहिरातीमधील कोणत्याही पदावर निवड करून घेण्यासाठी अयोग्य मार्गाचा अवलंब कोणीही करायचा नाही आहे. तसंच मित्रहो, ह्या ज्या वेळापत्रकात काही बदल झाले तर सुधारित वेळापत्रक पेपरमध्ये आणि ह्या विद्यापीठाचा जे वेबसाईट आहे pdkv.ac.in या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल. तसेच आपण जर चॅनलला या सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्या जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवरती सुद्धा आपण जर वेळापत्रकात काही बदल झाला तर अपडेट देणार आहोत. परीक्षा शुल्क हे ऑनलाईनच भरायचं आहे आणि अर्ज करताना किंवा भरताना दिलेल्या सूचनानुसारच ते भरायचं आहे. भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी ही त्या संबंधित उमेदवाराची राहणार आहे. त्यास विद्यापीठ किंवा आपलं चॅनल जबाबदार नसणार आहे.
आणि सदर जाहिरात जी आहे ही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील प्रकल्प बाधितांकरिताच निर्गमित करण्यात आलेले आहे. त्यामुळे इतर कुठले प्रकल्पग्रस्त असतील किंवा प्रकल्प बाधित असतील तर त्यांनी या जाहिरातीमध्ये अर्ज करायचा नाही आहे. जरी आपण अर्ज केला तरी तो ग्राह्य धरला जाणार नाही. तर अशा प्रकारे मित्र हो, ही जवळपास 529 पदांची मेगा भरती आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे करण्यात येणार आहे. या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी फायदा घ्यायचा आहे आणि व्यवस्थितरित्या अर्ज सादर करून परीक्षेला सामोरं जायचं आहे. सर्व पात्र उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तसेच परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.